नमस्कार. सादर करत आहे ठाणे वार्ता. ठक घडामोडी. पातलीपाडा येथील जंगलातील कृत्रिम पक्षी उद्यानाला स्थानिक नागरिकांचा विरोध. पोलिसांमध्ये इतका राजकीय हस्तक्षेप आहे की गुन्हेगारीला आळा घालू शकत नाही. जितेंद्र आव्हाड. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना जनतेने योग्य उत्तर दिले. एकनाथ शिंदे. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया ठक घडामोडी विस्तारितपणे पण काही क्षणात. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. बाळासाहेब असताना या दिवशी आम्ही आनंदोत्सव साजरा करायचो. आजही विविध कार्यक्रम आयोजित करून जयंती साजरी केली जात आहे. पुढच्या वर्षी जन्मशताब्दी वर्ष आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही शिवसेनेत आलो. काम केलं शिवसेना मोठी करण्याचं काम बाळासाहेबांच्या आशीर्वादाने शिवसैनिकांनी केलं. बाळासाहेबांचे विचार घेऊनच आम्ही सरकार स्थापन केले. गेल्या 2.5 वर्षांत राज्याचा विकास झाला, विविध योजना आल्या, याचा सर्वांना फायदा झाला. इतिहासामध्ये एवढं बहुमत कधीच मिळालं नव्हतं. तेवढा जनतेने कौल दिला आहे. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले जनतेने त्यांना योग्य उत्तर दिले. बाळासाहेबांच्या विचारांशी कधीही तडजोड करणार नाही. सरकारने सुरू केलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे शिवसैनिकांचे काम आहे. शिवसेना ही शब्द पाळणारी आहे. असली कोण आहे, नकली कोण आहे हे जनतेने जागा विधानसभेला दाखवली आहे. विधानसभेला 80 जागा लढलो, त्यातील 60 जागा आम्ही जिंकलो आहोत. लोकसभेला 7 जागा जिंकलो आणि ठाकरे गटाने 97 जागा लढवून 20 जागा जिंकल्या. जनतेने शिक्कामोर्तब केले आहे. त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. आतापर्यंत त्यांनी माझ्यावर आरोप केले, त्यांना कामातून उत्तर दिलं आहे. विरोधी पक्षाला दुसरा कोणताही काम धंदा नाही. पातलीपाडा येथील डोंगरावरील 15 एकर नैसर्गिक जंगलाला नेट लावून बंदिस्त पक्षी उद्यान आयव्हरी पार्क तयार करण्याच्या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या 70 एकरापैकी 55 एकरावर अतिक्रमणे झाल्यानंतर रहिवाशांनी वृक्षारोपण व संवर्धन करून जोपासलेल्या जंगलाला वाचविण्याचा निर्धार केला आहे. भाजपाचे गटनेते मनोहर दुंबरे यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन कृत्रिम पक्षी उद्यानाऐवजी नैसर्गिक जंगल बचावचा नारा दिला. ठाणे नगर विकास आराखड्यानुसार पातलीपाड्यातील सर्वेक्षण क्रमांक 285/2, 271 आणि 139 सुमारे 70 एकर राखीव जंगल म्हणून घोषित करण्यात आले होते. परंतु या भागात 2008 पासून अतिक्रमणे सुरू झाली. या संदर्भात हिरानंदानी इस्टेट्स अन्य वसाहतीतील रहिवाशांनी महापालिका, जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयाकडे वारंवार तक्रारी केल्या, परंतु ठोस कारवाई न झाल्यामुळे 2011 मध्ये या जमिनीचे राखीव जंगल म्हणून संरक्षण करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या भागातील अतिक्रमणे थांबविण्याबरोबरच क्षेत्राचे संवर्धन करण्यासाठी रहिवाशांनी झाडे लावण्याची सातत्यपूर्ण मोहीम हाती घेतली. या प्रयत्नांमुळे गेल्या 13 वर्षात 15 एकर मोकळ्या जमिनीत 5000हून अधिक स्थानिक झाडांचे संपन्न जंगल तयार झाले आहे. त्याचबरोबर ते पोपट, घार यांच्यासह स्थानिक व परदेशी पक्ष्यांच्या प्रजातींचे निवासस्थान बनले आहे. या 15 एकर जंगलाच्या क्षेत्राला संपूर्ण जायने नेट संरक्षित करून पक्षी उद्यान आयव्हरी पार्क साकारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
या पक्षी उद्यानात बाहेरून आणलेले पक्षी सोडले जाणार आहेत. नेटचे आच्छादन असल्यामुळे ते बाहेर पडू शकणार नाहीत. त्यामुळे स्थानिक पक्ष्यांचा अधिवास संपुष्टात येईल. यापूर्वी राज्य सरकार व ठाणे महापालिकेने साकारलेल्या अनेक प्रकल्पांची दुरवस्था आहे. कवा खाडी किनाऱ्यावरील डॉक्टर सलीम अली उद्यानाची दुरवस्था झाली. महापालिकेने उभारलेले नवे ठाणे, जुने ठाणे प्रकल्पही भ्रष्टाचाराच्या गर्तेत गेला. तुर्फेपाडा येथे उभारलेल्या अर्बन फॉरेस्टला आग लागल्याचा प्रकार घडला. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे मध्यरात्री मद्यपींच्या पार्ट्या रंगतात. या पार्श्वभूमीवर पक्षी उद्यानाची दुरवस्था झाल्यास संवर्धन केलेल्या 15 एकरावरील जंगलाचे नुकसान होईल, अशी भीती माजी गटनेते मनोहर दुंबरे यांच्यासह रहिवाशांनी व्यक्त केली. तर संरक्षित जंगल बचावचा नारा दिला. दरम्यान या परिसराला महापालिकेचे सहाय्यक संचालक, नगर रचना, संग्राम कांदे, कार्यकारी अभियंता पाडगावकर, सर्व्हेयर शेलार यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी रहिवाशांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या भागातील रहिवाशांकडून सोमवारी पुन्हा महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेण्यात येणार आहे. पोलिसांमध्ये इतका राजकीय हस्तक्षेप आहे की गुन्हेगारीला आळा घालू शकत नाही. जितेंद्र आव्हाड मला कब्रस्थानच्या बाबतीत खूप तक्रारी आल्या होत्या. आताची परिस्थिती पाहता साफसफाई करण्याची गरज आहे. जमील शेख प्रकरणात जी चौकशी झाली त्या चौकशीमध्ये चार्जशीटमध्ये मी पूर्ण वाचलं आहे. फार समाधानी नाही. पोलिसांनी गुन्हेगारांशी हातमिळवणी करून ही केस रफादफा केली आहे. या चौकशीला अर्थ नव्हता. चौकशी झालेली नाही त्यामुळे फेर चौकशीची मागण्याचे कारण नाही. केस अजून सुरू आहे. ज्या पद्धतीने पोलीस वागत आहेत त्या पद्धतीने न्याय मिळे अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. वाल्मिक कराड आतमध्ये जाऊ शकतात. मला नाही वाटत त्याच्यापेक्षा 5060 खून केलेली असतील. 5060 खून केलेला माणूस गेला ना आतमध्ये. न्यायाचे हात खूप लांब असतात. जनतेची ताकद मोठी असते. जनतेची ताकद उभी राहील. आता इथे पण आका आहे. आका शिवाय मर्डर होऊ शकतो का? एक माणसाचा मर्डर होतो आणि अजूनही उलगडा होत नाही. एका पोलीस अधिकाऱ्याची बदली रातोरात केली जाते, मग त्या बदलीचा आदेश स्टेटसवर ठेवला जातो. महाराष्ट्रात काय वाटो झाला आहे ते बघा. एवढं प्रचंड बहुमत मिळाला आहे. काय चालू आहे महाराष्ट्रात? एक तरी फाईल हलते. एका आकाच्या विरोधात पुरावा मिळाल्यानंतर त्या आकाला काका सारखं घरी नाही पाठवला. आका मांडीवर बसवला आहे. सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळणार की नाही मिळणार? अक्षय शिंदे प्रकरणात पोलिसांवर अजून गुन्हे का नाही दाखल केले? 48 तास झाले गुन्हा का नाही दाखल केला? इथे पोलिसांमध्ये इतका राजकीय हस्तक्षेप आहे की गुन्हेगारीला आळा घालू शकत नाही, पण ज्याला टार्गेट करायचं आहे त्याला लगेच आत टाकतात. शाश्वत नागरी विकासासाठी पाण्याचा पुनर्वापर करण्याचे नियोजन करून जल व्यवस्थापनाच्या क्षेत्रात ठाणे महानगरपालिकेने अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या आराखड्याची अंमलबजावणी कालबद्ध रीतीने करण्यात येणार आहे. वाढत्या नागरीकरणामुळे पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर द्यावा लागणार असल्याचे प्रतिपादन ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. सध्या ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज 241 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यापैकी केवळ 5% पाण्याचा पुनर्वापर होतो. 2035 पर्यंत हा वापर किमान 16% वाढवण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. तोवर 490 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पुनर्वापर योग्य करण्याची क्षमता निर्माण होईल. या आराखड्यातून प्रक्रिया क्षमता वाढवणे, जास्तीत जास्त पाण्याचा पुनर्वापर करणे, उद्यान, शौचालय, उद्योग, बांधकाम यासाठी या पाण्याचा वापर वाढवून पिण्याच्या पाण्यावरील अवलंबित्व कमी करण्याचे नियोजन असल्याचे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. उष्णता कृती आराखडा, नागरी पूर व्यवस्थापन नियोजन, हवा गुणवत्ता व्यवस्थापन या 3 आराखड्यानंतर आता पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे.
ठाणे महानगरपालिकेसाठी कौन्सिल ऑन एनर्जी एन्व्हायरमेंट अँड वॉटर CEEW यांनी महापालिकेच्या सर्व विभागांशी संवाद साधून क्षेत्र भेटी देऊन हा आराखडा तयार केला आहे। त्याचे प्रकाशन गुरुवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आले। सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पिण्याव्यतिरिक्त इतर उपयोजनांकरता वापरण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लक्ष्ये निर्धारित केली आहेत। जलवाहिन्यांच्या अमृत योजनेसाठीही या निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे। त्यामुळे CEEW ने केलेला हा आराखडा ठाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। देशात अनेक ठिकाणी पाण्याच्या पुनर्वापर योजना असल्या तरी याप्रमाणे त्याचा नियोजनबद्ध आराखडा तयार करणारी पहिली महापालिका ठाणे असेल, असेही आयुक्त राव यांनी सांगितले। ठाण्यातील वाढती लोकसंख्या, नागरीकरण यामुळे पाण्याच्या जास्तीत जास्त पुनर्वापराचा विचार महापालिकेस करावाच लागेल, असेही राव याप्रसंगी म्हणाले। CEEW संस्थेने गेल्या 7 महिन्यात महापालिकेच्या विविध विभागांशी संवाद साधून हा आराखडा तयार केला आहे। सध्या अस्तित्वात असलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची पाहणी, पाण्याच्या पुनर्वापरासाठी उपलब्ध असलेल्या संधी यांचा अभ्यास करून हा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली। उद्यान, अग्निशमन सेवा, बस डेपो, रस्ते धुणे, बांधकाम, शौचालय येथे प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर शक्य आहे। तसेच भूजल वाढवण्यासाठीही या पाण्याचा उपयोग होऊ शकतो। त्यासाठी ठाणे महापालिकेने कशा पद्धतीने कमी, मध्यम आणि दीर्घकालीन नियोजन करावे याची मांडणी या आराखड्यात करण्यात आली आहे। 2046 पर्यंत ठाणे महापालिकेची सांडपाणी प्रक्रियेची दैनंदिन क्षमता 1195 दशलक्ष लिटर होईल, तर दैनंदिन स्वरूपात 979 दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाईल। या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करून त्यातून महापालिकेस शुल्कही मिळू शकेल, असे या CEEWचे नितीन बस्सी यांनी स्पष्ट केले। तेईस जानेवारी, शिवसेना पक्षनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यभरातील एसटीची सर्व बसस्थानके हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाच्या माध्यमातून सुंदर आणि सुशोभित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। अर्थात हे अभियान केवळ एसटीचे नसून एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत प्रवाशांनी देखील यामध्ये सहभाग नोंदवावा आणि ती एक लोकचळवळ करावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली। ते कुर्ला बसस्थानक येथे स्वच्छता अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते कुर्ला नेहरूनगर बसस्थानकावर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाच्या बोधचिन्हाचे अनावरण करून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले, आपण आपल्या घरात ज्या पद्धतीने स्वच्छता ठेवतो त्याप्रमाणेच आपण जिथे काम करतो तेथे देखील आपले घर समजून त्या कार्यालयाची, त्या बसस्थानकाची स्वच्छता ठेवणे हे आपले कर्तव्य आहे। भविष्यात स्वच्छ, सुंदर, सुशोभित बसस्थानके नक्कीच प्रवाशांना आकर्षित करतील। अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये बस प्रवास करण्याचा आनंद त्यांना लुटता येईल। अर्थात स्वच्छता हा एक संस्कार आहे, तो जसा एसटी कर्मचाऱ्यांनी अंगीकारणे महत्त्वाचे आहे, त्याचबरोबर प्रवाशांनी देखील तो आपल्या आचरणात आणला पाहिजे। बसस्थानक ही सार्वजनिक जागा आहे, तिथे स्वच्छता ठेवणे ही एसटी कर्मचारी आणि प्रवासी या दोघांची संयुक्त जबाबदारी आहे। स्वच्छतेबाबत परदेशात जेवढी सजगता आणि जागरूकता आहे,
तेवढी आपल्या देशात नाही वस्तुस्थिती आहे. परंतु आपण स्वच्छतेच्या बाबतीत लोकांच्यात जनजागृती करून आपली बसस्थानके स्वच्छ आणि सुंदर कशी राहतील यासाठी सतत प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. या स्पर्धात्मक अभियानातून एसटीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मध्ये आपले बसस्थानक स्वच्छ, सुंदर व टापटीप ठेवण्यासाठी प्रयत्न व्हावेत. या माध्यमातून भविष्यात चांगली सुंदर बसस्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध असतील अशी त्यांनी आशा व्यक्त केली. यावेळी एसटी महामंडळाचे वित्तीय सल्लागार व मुख्य लेखाधिकारी श्री गिरीश देशमुख यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी अभियानाची रूपरेषा मांडली, तर उपमहाव्यवस्थापक जयेश बामणे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला एसटीचे अधिकारी व कर्मचारी तसेच प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्यातील प्रथमच बायोमेडिकल घन कचरा स्वच्छ आणि विल्हेवाट मशीन बसवण्यात आले असून बुधवारी राज्यसभेचे माजी खासदार कुमार केतकर यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आले. हे मशीन केतकरांच्या खासदार निधीतून बसवण्यात आले आहे. या मशीनमुळे सुमारे रोज 5 ते 10 किलो बायोमेडिकल कचरा स्वच्छ होणार असून पर्यावरणाची हानी कमी होण्यास मदत होणार आहे. पुढे सर्व शासकीय रुग्णालयात बसवण्यात येणार असून यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलाश पवार, डॉ. अर्चना पवार, डॉ. धीरज महांगडे, राजेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. 15व्या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथील नरेंद्र बल्ला सभागृह येथे मतदान शपथ घेण्यात आली. त्याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, विधी अधिकारी मकरंद काळे, महिला व बालविकास अधिकारी दयानंद गुंडप, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो प्रत्येकाने बजावला पाहिजे याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. यावेळी भारत निवडणूक आयोगाने मतदानासारखे दुसरे काही नाही, मी मतदान करणारच अशी संकल्पना निश्चित केली आहे. त्याची माहिती अधिकारी आणि कर्मचारी यांना देण्यात आली. त्यानंतर सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मतदान करण्याबाबतची शपथ घेतली. महावाचन उत्सव 2024 अंतर्गत जिल्हा ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, तर प्रमुख अतिथी म्हणून रेडिओ जॉकी संग्राम खोपडे, परिवर्तन संस्थेचे डॉक्टर हमीद दाभोकर यांच्या हस्ते करण्यात आले. वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे, अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे, व्यक्तिमत्व विकासास चालना देणे तसेच भाषा संवाद कौशल्य विकासास चालना देण्यासाठी सन 2024-25 या वर्षात राज्यातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव राबविण्यात आले असून विद्यार्थी मोबाईल वापरापेक्षा पुस्तक वाचन करत आहेत, ही आनंदाची बाब असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी मार्गदर्शन करताना मत व्यक्त केले. महावाचन उत्सव 2024 या उपक्रम अंतर्गत जिल्हास्तरीय खुले ग्रंथ प्रदर्शन व तालुका आणि महानगरपालिका येथील इयत्ता 3 ते 12वी मधील सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमाच्या शाळेतील परीक्षकांमार्फत निवड केलेल्या एकूण 108 विद्यार्थ्यांना व त्यामधील जिल्हास्तरीय 9 निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा स्तरावर पारितोषिक म्हणून पुस्तके मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली. रीड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने उपक्रम राबविण्यात आले असून गट 3 ते 5वी, गट ब 6वी ते 8वी, गट क 9वी ते 12वी अशा 3 गटातील उत्कृष्ट वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला गेला. उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी वेब प्रणाली तयार केली असून त्यावर विद्यार्थ्यांनी अवांतर भाषेचे पुस्तक वाचन करून त्यावर विचार करून तो विचार लिखित स्वरूपात शाळामार्फत वेब प्रणालीवर अपलोड केले आहे. शाळास्तर मूल्यांकन, तालुका स्तरावर मनपास्तर मूल्यांकन, जिल्हास्तर मूल्यांकन यानुसार 3 स्तरावर विद्यार्थ्यांच्या वाचनाचे मूल्यांकन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. पातलीपाडा येथील जंगलातील कृत्रिम पक्षी उद्यानाला स्थानिक नागरिकांचा विरोध. पोलिसांमध्ये इतका राजकीय हस्तक्षेप आहे की गुन्हेगारीला आळा घालू शकत नाही. जितेंद्र आव्हाड. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना जनतेने योग्य उत्तर दिले. एकनाथ शिंदे. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज संच YouTube चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.